बुलढाणा जिल्ह्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेत एआय आधारित शिक्षण पद्धतीचा अभिनव प्रयोग राबवण्यात येतोय। शिक्षक राजेश कोगदे यांच्या पुढाकारातून प्राणी, ग्रहतारे, भूगोल आणि विज्ञान प्रयोग त्रिमिती स्वरूपात वर्गातच दाखवले जातात। या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची समज, उच्चार आणि सहभाग लक्षणीय वाढला असून ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळाली। फळ्यावरील चित्र आता बोलू लागली। खामगावच्या शाळेत अवतरलं विज्ञानाचं जिवंत जग। पुस्तकातील वाघ आता नुसता डरकाळी फोडणार नाही, तर तो वर्गात प्रत्यक्ष फिरताना दिसणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर इथे शिक्षणाचं एक आधुनिक रूप पाहायला मिळतंय। येथील सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेत आणि वर्गात एक जिवंत जगच निर्माण केलंय। आजी बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात, तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते। आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो। काल मी सरांना म्हटले, सर मला गृहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले। मी सरांजवळ इच्छा बोलून दाखवली आणि सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा फिरतात ते दाखवले। आता मला घरी राहणे अजिबात आवडत नाही। शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही। शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावं, या उद्देशाने कोगदे सरांनी हा उपक्रम हाती घेतलाय। पूर्वी शिक्षक फळ्यावर चित्र काढून किंवा व्हिडिओ दाखवून शिकवत असत, मात्र आता जंगली प्राणी, सरपटणारे जीव, अवकाशातील ग्रहतारे आणि विज्ञानातील अवघड प्रयोग विद्यार्थ्यांना त्रिमिती स्वरूपात अनुभवायला मिळतायत। विद्यार्थी आता केवळ ऐकत नाहीत, तर पाठातील घटकांशी संवाद साधू शकतात। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अध्यापनात उपयोग कसा करायचा ते मी शिकलो, आणि त्या अंतर्गत मी माझ्या वर्गामध्ये एआयचा वापर केला। त्याचा फायदा असा झाला की काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही त्या मी त्या ठिकाणी दाखवू शकलो। उदाहरणार्थ ग्रहतारे असतील, चंद्र, सूर्य, पृथ्वी असेल। यामुळे आपलं जे अध्यापन होते ते अध्यापन अधिक रंजक होते आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागते। भूगोलातील दुर्गम प्रदेश असो वा अंतराळातील ग्रह, हे सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष अवतरत असल्यानं विषय समजणे अधिक सोपं झालंय। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा।